नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र मंगेश आणि स्वागत आहे आपलं फॅक्टमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोरासमोर 27 लढाया लढल्या. त्यापैकी एक म्हणजे उमरकिंडमधील लढाई. ही लढाई 20,000 मुघल सैन्य विरुद्ध 1000 मराठी सैन्य अशी होती. तरी मराठी कसे जिंकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इसवी सन 1660ला शाहिस्ते खान मुघलांच्या दख्खन सुब्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व 9 मे 1660ला पुण्यात येऊन राहिला, म्हणजे लाल महालात येऊन राहिला. ऑगस्ट 1660ला शाहिस्ते खानाने शिवाजी राजांचा चाकण कोट जिंकून घेतला, पण ते मिळवण्यासाठी त्याला 56 दिवस डोकं ठोकावं लागलं किल्लेदार फिरंगोजी नरसाळाजवळ. आणि हा किल्ला भुईकोट होता बरं का, म्हणजे जास्त उंचावर नव्हता. म्हणून या गोष्टीसाठी शाहिस्ते खानाला 10 पैकी फक्त 2च गुण मिळतील. महाराज सुद्धा 13 जुलै 1660ला सिद्धीला येडकडून पन्हाळ्यावरून निसटले. हा पन्हाळा किल्ला आणि या रस्त्याने बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे 300 बांदल सैनिक यांना घेऊन शिवाजी महाराज हे निघाले होते. ही पावनखिंड आणि ह्या इथून पुढे गेल्यानंतर इथे हा विशालगडावरती महाराज गेले होते. सोळाशे 60च्या शेवटी आदिलशहाचा किल्लेदार गालिबला हरवून मुघल सरदार कारतलब खानने परांडा कोट जिंकून घेतला. मग शाहिस्ते खानने याच सरदाराला 1661च्या सुरुवातीला शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे जिंकण्यासाठी पाठवली, तेही मोठ्या फुशारीत. कारतलब खानासोबत कछवाह, चतुर्भुज चौहान, अमरसिंह चंद्रावत, मित्रसेन व त्याचा भाऊ सर्जेराव गाढे, औरंगाबादची सावित्रीबाई उर्फ रायबागन, जसवंतराव कोकाटे, जाधवराव हे आपलेच इथेच जन्मले, इथेच वाढले आणि थोड्या स्वार्थासाठी आपल्यांविरुद्धच उभे राहिले. असो तर हे मुघलांचे सरदार हे सुद्धा मोहिमेत होते. खान पुणे, तळेगाव, वडगाव, मळवली मार्गे लोणावळ्याकडे येत होता आणि याच रस्त्यात महाराजांकडे असलेला लोहगड, विसापूर हे किल्ले देखील स्वराज्यात होते. महाराज इथून पण त्याला विरोध करू शकले असते, पण महाराजांनी त्याला अडवले नाही आणि बिनधास्त येऊ दिलं. आणि त्याला असं वाटत असेल की महाराज घाबरले असतील त्याचं एवढं सगळं सैन्य पाहून. त्याला काय माहिती, त्याचा पाटा इथं नाही उमरखिंडीत पडणार होता. महाराजांनी नेताजीला आदेश दिला की खानाच्या रस्त्यात ज्या पिण्याच्या पाण्याचे विहिरी असतील त्याचा बंदोबस्त करायचा, म्हणजे खानाच्या सैन्याला पिण्याचे पाणी सुद्धा मिळालं नको. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली. राजांनी पेनच्या अवतीभोवती जे आपले सैन्य होते त्यांना जमवायला सुरुवात केली आणि ही बातमी खानाकडे पोहोचली. तशी महाराजांनी व्यवस्थाच केली होती. आता खानाचा प्रवास बोरघाट मार्गे सुरू झाला, पण अचानक लोणावळ्याकडे न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला. राजांपर्यंत खानाचा बदललेला मार्ग पोचला. खान कुरोंडा घाटात 1 फेब्रुवारीला पोचला आणि राजांचे सैन्यही 1 तारखेलाच कुरोंडा घाटातील जंगलात शिरले होते. खानाचे टेहळणी पथक पुढे जाऊन बघून आले की रस्ता मोकळा आहे का. त्या गैबानांना काय माहिती, एकही मराठा सैन्य दिसलं नाही त्याला. त्यानुसार खान कुरोंडा घाटातून उतरत होता. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी नळीसारखा आहे, म्हणजे सर्वांना एका लाईनीतच जावे लागत होते. रस्ता कसा आहे बघा, तुम्ही बघू शकता. या रस्त्याने खानाचे सैन्य पुढे सरकत होते. या रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होते. इथे एकटा माणूस चांगल्या पद्धतीने चालू शकत नव्हता. इथे खान आपला सारा तामझाम 20,000 सैन्य घेऊन उतरत होता. आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजता यावं यासाठी प्रयत्न करतोय.
म्हणजे नेमकी भौगोलिक परिस्थिती कशी होती हे आपल्याला यावरनं समजू शकेल. राजांनी या नैसर्गिक स्थितीचा फायदा घेतला आणि खान छावणी गावाजवळ आला. छावणी ते उमरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे, म्हणून तिला उमरखिंड म्हणतात. 1 फेब्रुवारीला राजांनी संध्याकाळपर्यंत आपले सैन्य उमरखिंडीत मोक्या ठिकाणी म्हणजे इथं पैरून ठेवलं. सैन्याकडे तलवारी, धनुष्यबाण, बंदुका, मुबलक दगड गोटे होते. राजे स्वतः खिंडीच्या तोंडावर असलेल्या टेकडीवर म्हणजे ठाकूरवाडी गावाजवळ तयार होते. खान पुढे सरकला की मागून त्याला नकळत त्याची कोंडी कर द्यायची असा बेत ठरला होता. मोगली परंपरेनुसार खानाच्या सैन्याचा पसार खूप मोठा होता आणि खूप लांब होता. या बारीक मार्गातून जाताना खानाचे आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचे पुरेपूर हाल होत होते. 11 वाजेपर्यंत सैन्य जेमतेम छावणीपाशी आले. थोडी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला. आता सूर्य डोक्यावर होता. वाटेत पाण्याचा तपासही नव्हता, कारण दिवस उन्हाळ्याचे होते. आंबा नदीला सुद्धा पाणी नव्हतं. आणि तेवढ्यात अचानक करणे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थांबले. काय झाले हे कळायच्या आत हर हर महादेवची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला. मराठी कुठून मारा करतायत हेच कळत नव्हते. तेव्हा त्यांना कळलं, हम यहाँ आए नहीं, हमें यहाँ लाया गया. खानाच्या सैन्याने मागे पडायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही नेताजी पालकरांनी अडवली होती. मराठ्यांनी मोगली सैन्यावर जबरदस्त मारा केला. मोगली सैन्य कापली जात होती, मारली जात होती. सारी परिस्थिती पाहता कारतलब खानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. मग काय, शेवटी कारतलबने आपला दूत राजांकडे पाठवला. पाठीवर बाणाचे भाते, एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला, कमरेला तलवार, मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल या युद्ध सज्ज वेशात शिवाजीराजे घोड्यावर बसलेले होते. 2 फेब्रुवारी 1661ला खानाचा सपशेल पराभव झाला होता. राजांनी युद्ध थांबवले आणि कारतलबला अभय दिले. आपली सारी साधन संपत्ती, सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे, तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल सर्व इथेच सोडून कारतलबला जाण्यास सांगितले. या साऱ्या लढाईतून शिवाजी राजांचे हेरखाते किती सक्षम आहे याचे पुन्हा प्रदर्शन झाले. वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबल असताना सुद्धा 20,000 सैन्याचा संपूर्ण पराभव राजांनी केवळ 1000 सैन्याच्या सहाय्याने केला. शिवाय प्रचंड संपत्ती व मनुष्यबळ प्राप्त केले. महाराजांनी केलेल्या प्रमुख 27 लढायांपैकी ही एक लढाई आहे. या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोणावळा येथील शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा या संस्थेने 2001 साली उमरखिंडीत आंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. महाराजांचा इतिहास कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनल एकदा सबस्क्राईब करायचं असतं तेवढं करा. आणि पुन्हा अशाच एका माहितीसह भेटू. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.